आम्ही एवढं इन्व्हॉल्ड होतो ते सगळ्या केसच्या प्रक्रियेमध्ये की असं कधी पण परवा जेव्हा जजमेंट आलं तेव्हा म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत एक भीती होती मनामध्ये, पण ज्या दिवशी जजमेंट आलं त्या दिवशी सकाळी असं शांत वाटत होतं. मला नाही एक्सप्लेन करता येणार बरोबर, पण इट्स दॅट इनर फिलिंग की एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ओके. खरं सांगायचं तर मी सगळे जे काय ऑफिशियल सगळ्यांचे ईमेल्स असतील सगळ्यांना ईमेल्स दिले. यू नेम अ पर्सन अँड आय हॅव मेल्ड एव्हरीबडी. म्हणजे जे कोण तेव्हापासूनचे जे कोण डिफेन्स मिनिस्टर्स होते, प्राईम मिनिस्टर्स होते, इवन त्यांनी पण फ्रॉम द जेल ही हॅज कम्युनिकेटेड विथ एव्हरीबडी रिक्वेस्टिंग. ऑफकोर्स म्हणजे काय फरक पडला असता केसमध्ये त्याच्याने किंवा नाही आय डोंट नो, पण वी वर ट्राईंग एव्हरीथिंग. हिज अपराईटनेस अँड फोरथराईटनेस. मनात काय बाहेर काय असं काही नाही, जे मनात असेल ते समोर असतं. आणि अन एक्स्ट्रीम पेट्रियट. म्हणजे मला एवढं नक्की माहिती आहे की तो देश सगळ्यात पहिले, म्हणजे मी पण कुठेही येत नाही इथे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्या आहेत अपर्णा पुरोहित. डॉक्टर अपर्णा पुरोहित या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पत्नी. मालेगाव खटल्यामधला जो निकाल लागला 17 वर्षानंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, यातल्या बऱ्याच प्रमुख आरोपींची. पण एक गोष्ट, 17 वर्षाचा हा लढा कर्नल साहेब आणि त्यांचे सोबतचे जे सगळे लोक होते ते वेगळ्या पातळीवर लढत होते, पण त्यांचे कुटुंबीय सुद्धा एक वेगळा लढा लढत होते. डॉक्टर अपर्णा यांना मी तेव्हापासून बघते आणि त्यांचा जो एक वेगळा संघर्ष झालेला आहे तो सुद्धा टप्प्याटप्प्याने बघितलेला आहे. आज जेव्हा निकाल लागला अपर्णाताई, तेव्हा म्हणजे 2 दिवसांपूर्वी, तेव्हा तुमच्या मनात पहिली काय भावना आली या निकालानंतर? कारण एक मोठा लढा तुम्ही लढलेला आहात. बरोबर. खूप असा रिलीफ मिळाला आणि प्रचंड थकायला झालं खरं सांगायचं तर. कारण खूप लांब खेचलं गेलं म्हणता येईल, पण म्हणजे एवढा एव्हिडन्स पण एवढा होता कोर्टाच्या समोर की लवकर संपणं हे कठीण होतं. पण ऑल इज वेल दॅट एंड्स वेल असं मला वाटतं. पण ह्या सगळ्यानंतर न्याय आम्हाला मिळाला हे नक्कीच वाटतं. पण जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा तुम्ही एक डॉक्टर होतात, 2 मुलं लहान होती. अचानक हे सगळं येऊन जेव्हा पडलं तर पहिला दिवस आठवतो? आता पुसट आठवतो असं म्हणता येईल, पण ती परिस्थितीच कठीण होती की मुलं लहान आणि म्हणजे काय होतंय हेच माहिती नव्हतं. आणि असा आरोप कसा, हाही एक मोठा प्रश्न होता. हे असं कधी आयुष्यात होईल हेही म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्यामुळे तिकडनं आणि पूर्ण कुटुंबाचा तर प्रचंड सपोर्ट होता. त्यामुळे तिकडनं त्याच्यातनं निघून बाहेर पडण्यात खूप मदत झाली. आणि पहिला दिवस म्हटला तर म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की हां आता काय ते जातील, ते एक्सप्लेन करतील की काय म्हणजे त्यांचं कामाचं स्वरूप तिथे एक्सप्लेन करतील आणि परत येतील. म्हणजे जेव्हा त्यांना नेलं तेव्हा हेच मनात होतं. म्हणजे असं कधीही एकदा सुद्धा असं वाटलं नाही की ह्याच्यात काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे, दाखवू शकतील आणि त्याच्यातनं त्यांना अरेस्ट पण करू शकतील असं होतं. आणि मग आरोप पण गंभीर लावले गेले खूप अतिशय. आणि म्हणजे मी पाहिलं की या
कॉलनीमध्ये असो किंवा इतरत्र कुठेही असो, तर त्यांचे मित्र जे बोलायचे किंवा लष्करी अधिकारी वेगवेगळे जे बोलायचे, त्यावरून केसबद्दल सगळ्यांनाच शंका होती, संशय निश्चितच होता. तुमचं मला आठवतं की कोर्टामध्ये जेव्हा पहिल्यांदा त्यांना आणलं होतं इथे अटक केल्यानंतर, तेव्हा तुम्ही साईन लँग्वेजनी बोलत होतात. मला अजूनही ते पहिला दिवस पण तो तेव्हाच आठवतो. मुलं केवढी होती, तो संघर्ष, आणि अचानक हे आरोप आलेले आहेत. कारण एवढे दिवस त्याला भेटलेच नव्हते आणि म्हणजे त्याला अटक केली तेव्हा ते आधी तर इलिगल कस्टडीमध्येच होता. त्याच्यामुळे म्हटलं तसं तेव्हा म्हणजे मनात हेच होतं की जाईल, काय कामाचं स्वरूप काय आहे ते सांगेल आणि परत येईल. त्याच्यामुळे हे असं होण्याचं शक्यताच अशी कुठे. आणि अचानक हे सगळं फोनवरती जेव्हा पोलिसांचा फोन आला की आम्ही आज आता अरेस्ट करतोय, तेव्हा म्हणजे आय वेंट ब्लँक. त्यानंतर आम्ही जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा आता एवढे दिवस भेटलो नव्हतो आणि कोर्टामध्ये हे असतं की आरोपीला तुम्ही भेटू शकत नाही पटकन. त्यामुळे काहीतरी कम्युनिकेशन म्हणून डेफिनेटली साईन लँग्वेज. आय वॉज राईट बिहाइंड देअर. त्यामुळे तर तसं आम्ही हे केलं. मुलं तर अगदी लहान होती. माझं धाकटा तर ही वॉज जस्ट 3.5 years ओल्ड. सो मग त्यांना घेऊन मग शेवटी मी आमच्या घरी आलो इकडे पुण्यामध्ये. तेव्हा पोस्टिंग कुठे होतं? तेव्हा पचमडीला होते पोस्टिंग. ही वॉज अंडरगोईंग अ कोर्स तिकडे, त्याच्यामुळे तिथेच होतो. मग तेव्हा पचमडीला आधी नेलं आणि किती दिवस इलिगल कस्टडीमध्ये ठेवलं होतं? म्हणजे 29 ऑक्टोबर 2008. त्या दिवशी त्यांना तिकडनं पचमडीहून घेऊन गेले. इनफॅक्ट त्यांचेच एक सिनियर अधिकारी होते, कर्नल श्रीवास्तव म्हणून, तर ते घेऊन गेले तिकडे. आणि म्हणजे कुठल्याही खरं जनरली असं त्यांना दे आर सपोज टू, आता जर मुंबईची मुवमेंट ऑर्डर असेल तर दे आर सपोज टू गो देअर अँड रिपोर्ट ॲट मुंबई त्यांच्या ज्या युनिटमध्ये. तर हे न करता त्यांना डिरेक्टली ATS कडे नेलं गेलं. डिरेक्टली ATS टूक ओव्हर. आणि तेव्हापासून म्हणजे साधारण 7 दिवस इलिगल कस्टडीमध्ये होते. म्हणजे हे नंतर 2000 म्हणजे नंतर जेव्हा आम्ही MODला पण हे केलं, मग कोर्टामध्ये विचारलं गेलं, तेव्हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी सुद्धा लिहून दिलंय की हे 7 दिवस ही वॉज नॉट फाउंड एनीवेअर. सो ही वॉज इन इलिगल कस्टडी. हे त्यांनी सुद्धा लिहून दिलेलं आहे. सो हा सगळा असं झालेलं होतं. तुम्ही त्यानंतर पुण्यात यायचा निर्णय घेतला. मग अरेस्ट केली असं ATS कडनं कळवण्यात आलं का तुमच्या युनिटकडनं कळवलं? नाही, ATS ने कळवलं. कोण अधिकारी होते तेव्हा वगैरे नाव आठवतात का? नाही आठवत काही. आणि त्यानंतर तुम्ही इथे आलात. लहान मुलांसाठी तुम्ही डॉक्टर असलात तरी ब्रेक घेतलेला होता. सगळं एक धैर्य गोळा करून पुन्हा उभं राहणं हे तुम्हाला गरजेचं वाटायला लागलं असेल तेव्हा. आणि मग काय, कसा तो तुमचा हे झाला? नक्कीच. म्हणजे हे धैर्य मला माझ्या घरच्यांकडनं मिळालं. म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, माझ्या नणंद आहेत, माझे आई बाबा आहेत. तर ह्यांनी जो काय सपोर्ट दिला, कारण एक कोणीतरी भरभक्कम आपल्या पाठीशी आहे म्हटल्यावरती, आणि ह्या सगळ्यांचाच सपोर्ट होता. बरेचसे नातेवाईक, म्हणजे ह्यांचा जो एक मॉरल सपोर्ट मिळत गेला एक दिवशी. म्हणजे घडली गोष्ट, पण नंतर जो काय घरनं सपोर्ट मिळाला, ह्याचा ते सगळं क्युम्युलेटिव्ह इफेक्ट होता की मला सुद्धा कुठेतरी धैर्य आलं, हा कॉन्फिडन्स आला
त्यानंतर म्हणजे हा तर विश्वास होताच की हे सगळं खोटं आहे. आणि त्याच्यानंतर एक एक जशा घटना घडत गेल्या तेव्हा लक्षात यायला लागलं की म्हणजे किती खोटे आरोप करतायत. त्याच्यामुळे मग तेही एक धैर्य आलं की काय नाही, इनजस्टिस आहे आणि आय हॅव टू फाईट अगेन्स्ट द इनजस्टिस. त्यामुळे हा एक मला माझं मॉरल जे व्हॅल्यूज आपले असतात आई वडील शिकवतात की काही हे कर बेटा पण इनजस्टिसच्या अगेन्स्ट म्हणजे काही झालं तरी अन्यायाच्या अगेन्स्ट लढायचं. तर हे मात्र म्हणजे त्याच्याने मला जास्त बळ मिळालं आणि परमेश्वराने दिलं मला तेवढं बळ, हे त्याची कृपा आहे. नंतर मग तुम्ही कामाला सुरुवात केली, मग कुठे कुठे तुम्ही जॉब्स केले? हो, मी पहिल्यांदा माझं काम सुरू केलं ते डॉक्टर श्रीरंग लिमये म्हणून आहेत. डॉक्टर श्रीरंग लिमये आणि डॉक्टर स्वप्ना लिमये देवयानी हॉस्पिटलचे. तर मी त्यांच्याकडे पहिले जॉईन झाले आणि मग नंतर हळूहळू म्हणजे त्यांच्याकडनं मी पुढे एक एक करत गेले. आता आमचं स्वतःचं युनिट आहे छोटं, ते आम्ही हँडल करतो. मी आणि माझे नणंद एकत्र आम्ही करतो. हा जेव्हा लढा सुरू झाला, म्हणजे पहिल्यांदा अटक झाली, मग कोर्ट, मग नंतर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला आधी अंदाज होता की लवकरात लवकर सुटून येतील किंवा निदान जामिनावर तरी येतील असं वाटलं होतं? मग आणि आर्मीकडनं म्हणा किंवा त्यांच्या युनिटकडनं नंतर कुठून सपोर्ट मिळाला की यामध्ये कायदेशीर असो किंवा अजून बाकीच्या पद्धतीचा असो? नाही, कायदेशीर म्हटलात तर मला खूप चांगली लोक भेटली. म्हणजे जर्नी वॉज टफ, बट ही इतकी चांगली लोक भेटली की हे खूप सुसह्य झालं. आमचे मी सगळ्या वकिलांबद्दल एक हे सांगते, माझ्याकडनं आजपर्यंत एकही वकिलांनी फी घेतलेली नाही. ते श्रीकांत शिवदे ते तर पहिल्यापासून होते आणि म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी ₹1 घेतला नाही. ही वॉज गॉड सेंट. म्हणजे अक्षरशः आमच्या वडिलांच्या स्थानी ते होते. अनफॉर्च्युनेटली ही इज नॉट पास्ड अवे, पण कॅन्सरने गेले. पण माझं आणि मॅडमचं पण खूप चांगले रिलेशन्स आहेत अँड आय रिअली रिस्पेक्ट द होल फॅमिली, कारण त्यांच्या अख्ख्या फॅमिलीनी सपोर्ट दिला. असेच अनेक वकील आहेत आणि त्यांनी दॅट इव्हन हरीश साळवेंनी बेल आर्ग्यू केलं होतं आणि त्यांनी सुद्धा एकही रुपया न घेता अख्खं आर्ग्यू केलं होतं. इव्हन मिस्टर मुकुल रोहतगी होते, तेही अपियर झाले होते ह्याला. म्हणजे असे खूप सगळे भेटले आम्हाला असे. मग तुम्ही त्यावेळी नंतर नोकरी करायला लागलात, मुलं जशी मोठी होत गेली, मुलांचे प्रश्न असतात, त्यांना सांभाळायला लागतं. कारण मुलं आधी लहान होती तोपर्यंत ठीक, पण जसे मोठे झाले त्यांच्याही मनात प्रश्न. हे सगळं कसं डील करत गेलात? मी म्हटलं माझ्या घरातनच एवढा सपोर्ट होता, त्याच्यामुळे आम्ही खूप कोऑर्डिनेट करत, सगळेच कोऑर्डिनेट करत, म्हणजे सगळेच इन्व्हॉल्ड होते त्यांच्या अपब्रिंगिंग मध्ये. त्यामुळे ते सुसह्य झालं. असं असतात, मुलांचे प्रश्न असतात, सगळं असतात, पण आपण खूप व्यवस्थित त्यांच्याशी संवाद केला तर हे प्रश्नही सुटतात. तेही तेवढ्याच मॅच्युरिटीने त्यांनी घेतलं असं मी म्हणू शकेन. तुम्हाला भेटायला जायला मिळायचं आणि मग भेट गेल्यानंतर सर तुम्हाला धीर द्यायचे काय नेमकं? आम्ही एकमेकांना धीर द्यायचो असं म्हणता येईल. बरोबर. कारण एक तर तिथे परिस्थिती इतकी वाईट असायची, त्यामुळे इट वॉज नॉट इझी फॉर हिम. असं होतं की
आम्ही तर सगळे एकत्र होतो, पण तो तर एकटा होता तिकडे. त्यामुळे मॉरल सपोर्ट बराच झाला. आणि एक मात्र सगळ्या ह्याच्यामधनं आहे की त्यांनी त्याचं डिसिप्लिन कुठेही बिघडून दिलं नाही, की म्हणजे आर्मी डिसिप्लिन आहे. सो तो जी चौकट आहे जी फौजनी घालून दिलेली आहे, की सकाळी उठायचं, गेट अप अर्ली, गो फॉर युअर एक्सरसाइज, म्हणजे तुमची PT, देन गेट बॅक, गेट रेडी, मग युअर वर्क. म्हणजे हे जे रुटीन आहे, परत संध्याकाळी गेम्स, हे जे सगळं रुटीन आहे ते तो तिथे पण फॉलो केलं त्यांनी, की गेट अप इन द मॉर्निंग, एक्सरसाइज. आणि आम्ही लगेचच म्हणजे विदिन अ फ्यू मंथ्सच आम्ही कोर्टाकडनं परमिशन घेऊन सगळे त्याचे व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही आत दिले, इन्क्लुडिंग हिज डम्बेल्स, हिज एव्हरीथिंग. म्हणजे जिम मध्ये जे काय लागतं ते सगळे आम्ही तिथे प्रोव्हाइड केले. सो कोर्टातनं परमिशन घेऊन, त्याच्यामुळे मग त्याचं एक ते डिसिप्लिन असेल की मग माणूस आपोआप कॉन्सन्ट्रेटेड राहतो त्याच्या टास्कला. मग असेच किरण, कारण तुम्ही, मला आठवतं की यू आर रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट. तुम्हाला जे जे शक्य ते तुम्ही केले, कधी राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांना, सगळ्या प्रकारे तुम्ही हे करत होतात. कोणाकोणाशी संपर्क केलात? कोण तुम्हाला खूप आश्वासक बोललं? खरं सांगायचं तर मी सगळे जे काय ऑफिशियल सगळ्यांचे ईमेल्स असतील, सगळ्यांना ईमेल्स केलेत. यू नेम अ पर्सन अँड आय हॅव मेल्ड एव्हरीबडी. म्हणजे जे कोण तेव्हापासूनचे जे कोण डिफेन्स मिनिस्टर्स होते, प्राईम मिनिस्टर्स होते, इवन त्यांनी पण फ्रॉम द जेल ही हॅज कम्युनिकेटेड विथ एव्हरीबडी रिक्वेस्टिंग. ऑफकोर्स म्हणजे काय फरक पडला असता केसमध्ये त्याच्यानी किंवा नाही, आय डोंट नो, पण वी वर ट्राईंग एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये मला एक नक्की मेन्शन करायला हवं की मिस्टर पर्रिकर होते जेव्हा डिफेन्स मिनिस्टर, मी म्हणजे एका स्पेसिफिक कॉज साठी मी ऍक्च्युली डिफेन्स मिनिस्टर्सना मेल करत होते रिक्वेस्टिंग फॉर अन अपॉइंटमेंट. तर त्यांनी मला रिस्पॉन्ड केलं आणि मला अपॉइंटमेंट दिली. आय प्रेझेंटेड हिम विथ द हे आमचे केसचं हे रिक्वेस्टिंग हिम टू रिलीज ऑल हिज मिलिटरी पेपर्स. कारण कोर्ट ऑफ इन्क्वायरी झाली होती, पण आमच्या हातात म्हणजे कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये अनेक असे एव्हिडन्सेस आले होते बाहेर, आणि ते म्हणजे बाहेर आमच्यापर्यंत सुद्धा आम्हाला ते पेपर्स मिळू शकले नाही. पण त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना हे देऊन त्यांनी मात्र सगळे पेपर्स, ही त्यांचं एकच हे होतं की पेपर्स आहेत ना, म्हणजे सो ही रिलीज्ड ऑल द पेपर्स अँड दॅट वॉज अ बिग हेल्प. आय मीन इन द लीगल बॅटल. कारण ते जे काय पेपर्स आहेत किंवा त्याचे जे काय सिनियर्स त्यांनी डिपोज केलं तिकडे, माझं ते सगळंच आलं बाहेर आणि कोर्टात दाखल झालं हे सगळं. त्यामुळे आम्हाला पुढे लढायला खूप म्हणजे नाही म्हटलं तरी खूप बरंच बळ मिळालं त्या सगळ्यांनी. आणि मग नंतर तुम्हाला हे केव्हा आतून कॉल आला की कोर्टामधले जसे, कारण अनेक वर्ष केस आली. मला आठवतं की तुम्ही एकदा, मला वाटतं प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते तेव्हा पण मी तुमची एकदा मुलाखत केली होती, कारण तुम्ही त्यांनाही लिहिलं होतं की यू आर हिज सुप्रीम कमांडर, ते आर्मीचे आहेत. आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल दोषी आहे तरी सुद्धा ते त्यापेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहिलेले आहेत ऑलरेडी आणि रिलीज और व्हॉट एव्हर. म्हणजे तर ह्या सगळ्या कायदेशीर लढ्यामध्ये तुम्हाला केव्हा असं वाटलं की आता सुटू शकेल, असा एक रिलीफ, म्हणजे ऍक्च्युअल जजमेंट येण्याच्या आधी?
मला असं सांगताच येत नाही, कारण आम्ही इतकं मे बी आम्ही एवढं इन्व्हॉल्ड होतो ते सगळ्या केसच्या प्रक्रियेमध्ये की असं कधी. पण परवा जेव्हा जजमेंट आलं तेव्हा म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत एक भीती होती मनामध्ये, पण ज्या दिवशी जजमेंट आलं त्या दिवशी सकाळी असं शांत वाटत होतं. मला नाही एक्सप्लेन करता येणार बरोबर, पण इट्स दॅट इनर फिलिंग की एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ओके. सो मे बी दॅट इंट्युशन म्हणा किंवा और मे बी त्या देवाच्या समोर मी शांत बसले होते म्हणून मला शांतता वाटत होती, मला माहिती नाही. पण त्या दिवशी मला. आणि काय होतं की जेव्हा कठीण काळ असतो, आपण म्हणतो स्त्री म्हणजे नाजूक असते हे ते, पण मी बघितलं की स्त्रिया अतिशय टफ असतात. जेव्हा म्हणजे असं म्हणतात मुश्किल वक्त कमांडो साथ, पण मला वाटतं कमांडो म्हणजे तिथे स्त्री म्हणायचं की जेवढा कठीण काळ येतो थोड्या वेळ ती हलते पण पुन्हा उभी राहते. तुम्हाला ते कुठून हे व्हायचं, आणि अर्थात सगळ्यांचा सपोर्ट होता वगैरे, पण तुम्ही मग त्यामध्ये खचला नाहीत आणि पुन्हा तुमचं स्वतःचं काम सुरू केलं, मुलांना वाढवलं, मुलं हे झाली. बरोबर. हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. म्हणजे स्त्री असतेच तेवढी खंबीर, आणि आपल्याला ना म्हणजे एक हे असतं की हा ठीक आहे, झालंय ना, ठीक आहे, आता पुढे, आता आपण ह्याचं सोल्युशन. म्हणजे मे बी आपल्याला आपण कंडिशन्ड पण असतो तसे, पण ही इनर क्वालिटी असते स्त्रीची. आणि आमच्या घरात त्या काळी तर आम्ही तिघी स्त्रियाच, त्यामुळे म्हणजे आमच्या सासूबाई, माझी नणंद आणि मी, असे आम्ही तिघी आणि मुलं, त्याच्यामुळे तिघी वी वर टुगेदर. आणि आमचा जो काय म्हणजे फर्स्ट हे मी सांगते, मी माझ्या सासूबाईंना जे त्याला नेल्यानंतर सुद्धा इमिडिएटली त्यांचं जे काय खंबीरपणा बघितलं, आय थिंक आय गॉट माय स्ट्रेंथ फ्रॉम हर. आणि त्यानंतर हे सगळं करत असते, वल्नरेबल असते, पण आपण जेव्हा बाहेर पडतो आणि एक एक आपण म्हणजे आपल्यामध्ये ही कपॅसिटी असतेच, एका स्त्रीमध्ये असते. त्यामुळे कुठल्याही स्त्रीनी असं कुठल्याही सिच्युएशनला घाबरून जाऊन असं कुठेही मागे पडायचं नाही, असं हे मी हा एपिसोड नंतर मी शिकलेली आहे. आणि हे मी नक्की कन्वे करायला मला आवडेल सगळ्या स्त्रियांना की एक इनेट क्वालिटी असते त्या स्त्रीची की ती पुढे जातेच, त्याच्यामुळे मागे न पडता कुठलीही परिस्थिती आपण पुढे फेस करायची. एवढी वर्ष दूर पण राहायला लागलं मुलांबरोबर, आता काय वाटतं की पुढे काय करायचं? मला नाही सांगता येणार हे. मला म्हणजे मी अजून तेवढा विचारच केलेला नाही. एक सुरळीत शांत आयुष्य जगावं ही तर मी प्रार्थना करतेच देवाला की मला एक शांत आयुष्य जगायचंय ह्याच्या पुढे. नक्कीच. यावेळी जे बाकीचे पण होते सगळे, त्यांच्यापैकी कोणी भेटायचे किंवा त्यांचे नातेवाईक, जे कुठले बाकीचे आरोपी असतील, जे पुण्यातले पण काही जण होते त्यामध्ये, तुम्ही सगळे? आणि आम्ही कित्येकदा आम्ही एकत्रच जाणं येणं आमचं एकत्रच असायचं. आणि माझा चांगला रॅपो आहे ह्या सगळ्या बाकीच्या पण लोकांबरोबर. त्यामुळे आजही आम्ही कित्येकदा फोनवरती बोलतो. अगदी खूप भेटणं नाही झालं आता तरी फोनवरती बऱ्याचदा बोलतो. एक प्रश्न शेवटचा असा की क्लोजर मिळाल्यासारखं वाटतं का? मला स्वतःला म्हटलं तर येस, कारण आज त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. आणि जो एक घाणेरडा असा स्टॅम्प लागला होता की क्वेश्चन मार्क होता की केसचा, तर तो आज गेलेला आहे पूर्ण. मला मात्र क्लोजर मिळालेलं आहे.
असं म्हणेन. कर्नल पुरोहितांचं कुठली क्वालिटी अशी तुम्ही वाटते तुम्हाला की जी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे? हिज अपराईटनेस अँड फोर्थराईटनेस. मनात काय बाहेर काय असं काही नाही, जे मनात असेल ते समोर असतं. आणि अन एक्स्ट्रीम पेट्रियट. म्हणजे मला एवढं नक्की माहिती आहे की तो देश सगळ्यात पहिले, म्हणजे मी पण कुठेही येत नाही इथे. इनफॅक्ट एक छोटंसं हे सांगू शकेन मी त्याच्याबद्दल की आमचं रिसेंट लग्न झालं होतं, पण तेव्हा कारगिलचं हे होतं. पण ही वॉज वन ऑफ द फर्स्ट वन टू व्हॉलंटियर टू गो ॲट द बॉर्डर्स. म्हणजे अतिशय उत्साहाने त्याला जायचंच होतं आणि ही वेंट देअर. पण सैन्य अधिकाराशी लग्न होताना तुम्हाला त्या लढायांची कल्पना असेल? हो नक्कीच. किंवा अँटिसिपेट केलं असेल? राईट. अशा प्रकारची वेगळी लढाई लढायला अजिबात नाही, अजिबात अँटिसिपेट नव्हतं केलं. आणि एक तर सैन्यातले लोक तसेही थोडेसे म्हणजे सिव्हिलियन ह्याच्याशी तसा तेवढा खूप संबंध येत नाही. आम्ही जनरली आमच्यामध्येच असतो त्यांच्या त्या कॅम्पमध्ये आणि बरोबर. त्याच्यामुळे इव्हन सिव्हिलियन अथॉरिटीजशी म्हणा किंवा सिव्हिलियन लोकांशी इतर लोकांशी फार इंटरॅक्ट केलेलं नसतं. मग त्याच्यामुळे तिथून ही लढाई करणं हे मला थोडं त्यामुळे पहिले कठीण गेलं, म्हणजे जास्त कठीण गेलं असं मी म्हणू शकते. आणि काही आयडियाच नसते आपले काय राईट्स असतात किंवा हे असतात, काही आयडियाच नसते, त्यामुळे थोडं जास्त कठीण गेलं. तर डॉक्टर अपर्णा पुरोहित आपल्याशी बोलत होत्या. 17 वर्षाचा एक मोठा संघर्ष, एक मोठी लढाई त्या सुद्धा लढलेल्या आहेत आणि शिवाय खंबीरपणे उभ्या राहिला त्या प्रसंगामध्ये. आपल्या पतीला म्हणजे मुक्तता मिळावी आरोपांमधून, त्यासाठीचे सगळे प्रयत्न गेली 17 वर्ष अथकपणे त्या वेगवेगळ्या पातळ्यांवर करत होत्या. तो संघर्ष वारंवार आपण पाहिलेला सुद्धा आहे, दाखवलेला सुद्धा आहे. तुम्हाला या खटल्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं काय ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आपली रजा घेते. धन्यवाद.